आज जर त्या छोट्या मुलीला माझ्यामुळे काही झालं असतं ना, तर खरंच मी म्हणजे स्वतःला माफच करू शकले नसते. ॲक्च्युली माझी चूक नव्हती. ते काय ते मी तुम्हाला पुढे सांगते. पण माझा एवढा वेंधळेपणा झाला की बॅग स्कूलमध्येच विसरली. मग परत ती आणायला गेली. येताना आमच्या स्कूलच्या जवळ रबडीवालाचं नवीन आउटलेट स्टार्ट झालं आहे. तर मी मोठेपणात शुगर फ्री घेतली रबडी. पण विनयने सीताफळ आणि गुलकंद घेतली होती. मग मला कुठे राहते, मी पण त्यामधली टेस्ट केली. घरी आल्यावर माझे पार्सल आलं होते. चला म्हटलं आपणही थोडंसं ASMR टाईप व्हिडिओ बनवावा. तर चला आता काय झालं ते सांगते. ॲक्च्युली ना गाडीचे ब्रेक थोडेसे लूज झाले आहेत. मला काम करायचं आहेच त्याचं, पण असं डेली ते पुढे पुढे जात होतं. तर सकाळी एक छोटी मुलगी आली. म्हणजे पॅरेंट्स पण असे कसे पाठवतात काय माहिती लहान लेकरांना डायरेक्ट रोड क्रॉस करायला. तर तिने फक्त एकाच साईडला बघितलं आणि डायरेक्ट रोड क्रॉस करायला गेली. आणि तितक्यात मी आले होते. नशीब मी पटकन ब्रेक दाबलो. आज जर तिला काही झालं असतं ना, तर आय स्वेअर म्हणजे ना मला काय सांगू. तर चला असो. तर माझ्या फेवरेट स्टुडंटचा बर्थडे होता आणि मग स्कूलमधून येताना आधी गाडीचं काम करून घेतलं. चला इथेच संपवते. बाय.